जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मका पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कणसाच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे बुडालं असून आता हे पीक जनावरांच्या चाऱ्यासाठी देखील मर्यादित ठरतंय आणि त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील वडज या गावच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी ही स्वीटकॉर्न मका आहे आणि हे मकेचं जे पीक आहे हे पीक या ठिकाणी अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे जमीनदोस्त झालंय। खरं तर आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वीटकॉर्न मकेचं पीक घेतलं जातं। स्वीटकॉर्न मका ही शेतकऱ्याला दुहेरी फायद्याची असते। स्वीटकॉर्न मकेची कणसं विकून शेतकऱ्याला चांगलं अर्थार्जन होत असतं। त्याचबरोबर ही जी मका कणसं विकल्यानंतर जी मका शिल्लक राहते ह्या मकेचा जनावरांसाठी हिरवा चारा होत असतो। मात्र आता आपण जर पाहिलं तर या भागामध्ये जो अवकाळी पाऊस झालाय त्या अवकाळी पावसाचा फटका या स्वीटकॉर्न मकेला बसलाय। खरं तर ही जी मका आहे ही मका नुकतीच बहरात आली होती। कणसांमध्ये दाणे भरायला सुरुवात झाली, चीक भरायला सुरुवात झाली। आपण जर पाहिलं तर बघा हे अशा प्रकारे हे मक्याचे स्वीटकॉर्नचे कणस आहेत आणि मका आता पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। ही कणस जी आहेत ही आता अक्षरशः जमिनीवर लोळून घेतात आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही मका आता मोडून गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। खरं तर हातातोंडाशी आलेला हा घास अवकाळी पावसाने शेतकऱ्याकडून हिरावून घेतल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी मायबाप सरकारने या सर्व नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या भागातील शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी।